लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत आज आपण बघणार आहोत. सुकन्याला तिच्या मैत्रिणीचा म्हणजेच नेहाचा फोन आलेला असतो. ती म्हणत असते, हॅलो सुकी, तू माझा निळा ड्रेस बघितला आहे का गं? सुकन्या म्हणते, हो, तो मी कालच धुतलाय. नेहा कपाटात ड्रेस बघत असते. तेवढ्यात एक चिठ्ठी खाली पडते. ही कलाने लिहिलेली चिठ्ठी असते. सुकन्याचा फोन चालूच असतो. आता नेहा ती चिठ्ठी उचलते आणि ती चिठ्ठी वाचते. रोहिणी मॅडम आणि राहुलचा आपली सर्व प्रॉपर्टी बळकावायचा प्लॅन आहे. चांदेकर त्यांनीच मला ही ती चिठ्ठी वाचल्यावर नेहा विचारात पडते. कोण ही रोहिणी, कोण हा राहुल, कुणाची प्रॉपर्टी? सुकन्या म्हणते, नेहा नक्की काय बोलते तू? नेहा म्हणते, अगं तुला आठवतंय का, तू त्या दिवशी तुझ्या फाईलमधली चिठ्ठी मला दिली होती. ती चिठ्ठी माझी आहे असं समजून तुम्हाला दिली होती. ती चिठ्ठी माझी नाहीच आहे गं. त्या चिठ्ठीमध्ये काहीतरी डेंजर मजकूर आहे गं. सुकन्या म्हणते, नेहा नीट सांगशील का? नेहा म्हणते, थांब, मी तुझ्याकडेच येणार आहे. मी लगेच तिकडे येते. आणि ती लगेच सुकन्याकडे येते. सुकन्या ती चिठ्ठी बघते आणि लगेच म्हणते, नेहा हे कलाचं अक्षर आहे. नेहा म्हणते, कोण कला? सुकन्या म्हणते, ही चिठ्ठी कलाने लिहिली. कला म्हणजे अद्वैत सरांची बायको. तिला ना कोणाला तरी काहीतरी शेवटचं सांगायचं होतं. सुकन्या म्हणते, आम्ही दोघी एकाच हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे तिथल्या नर्सच्या चुकीमुळे ही चिठ्ठी माझ्या फाईलमध्ये आली. सुकन्या पुढे म्हणते, मला ना काहीच कळत नाही आहे. तो ॲक्सिडेंट, ते हॉस्पिटल, सगळं विधिलिखित असल्यासारखं वाटतंय. चांदेकरांचं वर्तुळ माझ्यापाशीच येऊनच का थांबतंय सारखं? सुकन्या म्हणते, नाही नाही, आता उशीर करून चालणार नाही. हे सत्य अद्वैत सरांसमोर पोचवायलाच हवं. सुकन्या लगेचच धावत अद्वैतकडे येते आणि अद्वैतला ती चिठ्ठी देत म्हणते, सर, ही चिठ्ठी वाचा, तुमची अनेक कोडी सुटतील. अद्वैत ती चिठ्ठी वाचतो आणि त्याच्या डोळ्यातून लगेच पाणी येतं. तो रडतच म्हणतो, म्हणजे रोहिणी आत्या आणि राहुलने माझ्या खरेला, माझ्या कलाला मारलं? अद्वैत डोळे पुसतच म्हणतो, नाही, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मी आणखी पुरावे शोधून आणणार आणि त्यांचं सत्य बाहेर काढणार. सुकन्या हात पुढे करत म्हणते, या सगळ्यात मी सुद्धा तुमची मदत करणार. अद्वैत ही सुकन्याच्या हातात हात देतो. सुकन्याच्या हृदयाची धडधड वाढते. ती अद्वैतचा हात घट्ट पकडते. अद्वैत आता परत चिठ्ठी बघतो आणि म्हणतो, कलाने असं का लिहिलंय? तिने लिहिलंय त्यांनीच मला, आणि पुढे काहीच लिहिलं नाही. याचा अर्थ काय? त्यांनीच मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनीच माझा ॲक्सिडेंट घडवून आणला. एक्झॅक्टली काय? अद्वैत खूप रागात म्हणतो, हे जर खरं असेल ना, तर मी त्यांना सोडणार नाही. मी सोडणार नाही त्यांना. सुकन्या म्हणते, सर, सगळ्यात आधी प्लीज तुम्ही शांत व्हा. अद्वैत म्हणतो, कसं शांत राहू मी? आधीच माझी बायको गेली, त्याचं दुःख आहे मला. आणि आता ही गोष्ट कळते की माझ्याच घरातल्या लोकांनी, माझ्या जवळच्या माणसांनी तिचा जीव घेतला. नाही शांत राहू शकत मी. अद्वैत आता बाहेर जाणार. तेवढ्यात थोडा शांत होऊन विचार करतो, नाही, हा शॉक मला काही काळासाठी पचवायला हवा. कारण हे खूप नाजूक आहे. जराही चूक झाली तर कलाने हे घर वाचवण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न फेल जातील आणि गुन्हेगार सावध होतील. अद्वैत सुकन्याला म्हणतो, सुकन्या, तुमच्यामुळे हे सत्य माझ्यासमोर आले. तुमचे उपकार कसे फेडू हे कळत नाही मला. थँक्यू. सुकन्या म्हणते, सर, अहो, उपकार काय त्यात? उलट हे सगळं आपल्याला खूप आधीच कळायला हवं होतं. कलाला न्याय मिळावा आणि तो माझ्या माध्यमातूनच मिळावा असंच कदाचित देवीआईच्या मनात असेल. म्हणूनच मी इथे आले. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं सर. आता आपण कलाला न्याय मिळवून द्यायचाच. अद्वैत आता लगेच पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि साहेबांना म्हणतो, या सगळ्या शोधाची आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली तर? म्हणजे माझ्या बायकोच्या मोबाईलचं जे लास्ट लोकेशन होतं तिथे आपण पुन्हा एकदा जाऊन बघितलं तर? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ठीक आहे, तुमच्या समाधानासाठी आपण तेही करू. आणि लगेचच ते कलाच्या लास्ट लोकेशनकडे जायला निघतात. आता अद्वैत पोलिसांसोबत कलाच्या लास्ट लोकेशनवरती आलेला असतो. पोलीस तिथे राहत असलेल्या माणसाला घेऊन येतात आणि त्याला माहिती विचारतात, तू कधीपासून इथे राहतोय? तो म्हणतो,
मी 20 वर्षांपासून इथे राहतोय, परंतु अद्वैतला लगेच समजतं की हा माणूस खोटं बोलत आहे. अद्वैत त्याच्या अंगावर जातो आणि त्याला खूप मारतो. पोलीस अद्वैतला समजावत असतात, सर प्लीज तुम्ही कायदा हातात घेऊ नका, नाहीतर आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल. अद्वैत म्हणतो, साहेब अटक झाली तरी चालेल, पण मी आज सोडणार नाही याला. अद्वैतने खूप मारल्यावर तो माणूस म्हणतो, सांगतो मी सगळं सांगतो. मग तो सांगू लागतो की मी आत्ताच राहायला आलो इथे. हा फ्लॅट माझा नाही तर राहुल फडतरेचा आहे. हे ऐकल्यावर सगळे शॉक होतात. पोलीस जोरात त्याच्या कानाखाली लगवतात आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. अद्वैत पोलिसांना म्हणतो, साहेब तुम्ही याला पकडलं, ही गोष्ट राहुलपर्यंत पोचता कामा नये. आता त्यांनी केलेल्या दलदलीत मला त्यांनाच गाडायचं आहे. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत अद्वैत सुकन्याला विचारत असतो, एक्झॅक्टली कसा झाला होता ॲक्सिडेंट, म्हणजे गाडीचा रंग. सुकन्या म्हणते, पांढऱ्या रंगाची होती गाडी. आणि हो सर, ती गाडी पुढे जाऊन आदळली होती. कोणाची तरी झटापट चालू होती. आता तो वेडा माणूस तिथे आलेला असतो. अद्वैत त्याला बाहेर हाकलत असतो, परंतु सुकन्या म्हणते, सर प्लीज त्यांना काही करू नका. अद्वैत म्हणतो, म्हणजे तुम्ही ओळखता त्यांना? तो माणूस सारखं गाडी म्हणत रोहिणी आणि राहुलकडे बोट दाखवत असतो. आता उद्याच्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.